ॲक्च्युली आपली मंडळी आहेत सोबत आपल्यासोबत, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त पण इथे खूप सारे वारकरी समाज म्हणजे आपले मंडळी असतात प्रत्येक ट्रेनमधनं अलग अलग. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना, हसले पाहिजे. पुन्हा तुमच्या भावाच्या यूट्यूबमध्ये स्वागत आहे. आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला बघू शकता मी ऑफिसमध्ये आहे. मी थोडा बाहेर होतो. आषाढी एकादशी आहे आणि मी थोडा बाहेर होतो, म्हणजे कामानिमित्त 2-3 दिवस मी बाहेर होतो. आणि आजच मी आपल्या मुंबईमध्ये आलो आहे. आणि हा तुम्हाला ब्लॉग समजला असेल मी कशाबद्दल बनवू आहे, कारण टायटल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टायटल थंबनेल वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा सांगतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी आता विरार ते चर्चगेट म्हणजे विरारला मी शिफ्ट झालो आणि नेहमी विरार ते चर्चगेट नेहमी ट्रॅव्हलिंग करतो. आणि त्या ट्रॅव्हलिंगमध्येच आमचं एक छोटंसं एक भजन मंडळी आहे. आमच्या आजूबाजूचे गावचे जवळचीच माणसं आपल्या आपुलकीचे. आता एकदमचं 1 महिना झाला आणि एकदम असे वाटतात की कधीपासून मी त्यांना ओळखतो आणि कधीपासून आमची ओळख आहे. तर असं एक आपुलकीचं आपल्या सर्व माणसं आहेत आणि त्यांचं एक छोटंसं भजन मंडळ आहे. मी त्याचा एक सदस्य आहे आणि खूप छान वाटतं एवढा म्हणजे आपण एवढा लांबचा प्रवास करतो 1-2 तासाचा 1.5 तासाचा. आणि भजन मंडळीमधून आम्ही येतो सकाळी, एकदम खूप छान वाटतं. तर त्या भजन मंडळीचं नाव आहे श्री माऊली प्रसादिक भजन मंडळ विरार टू चर्चगेट. आणि खूप आपल्या आजूबाजूचे गावातले आहेत, माझ्या गावातले आहेत माणसं. तर त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही नेहमी ट्रॅव्हलिंग करतो. आणि मी बोला आज उद्या कधीतरी तुम्हाला ओळख करून देईल. आणि आजचा दिवस एवढा चांगला आषाढी एकादशी आहे आपली. तर बोलो आजच्या दिवशीच मस्तपैकी तुम्हाला ह्याच्याबद्दल माझे प्लॅन व्हिडिओमध्ये मग दाखवतो आणि त्यांची भजन मंडळी थोडक्यात ओळख करून देतो. तर मी आज तर आहे मरीन, म्हणजे इकडे कालबद्दल दिवस आहे. आपण थेट आता मरीन लाईन्सला जाऊ, कारण आपण विरारवरनं तर आपण येऊ शकलो नाही. नाही तर तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात दाखवली असेल, जशी ट्रेनमध्ये चढतो नंतर ती सुरुवात होते ती आम्ही नेहमी करतो. पण आम्ही आज थोडं कामानिमित्त बाहेर होतो म्हणून बोललो ठीक आहे, तर आपण इथून अर्धी मूर्तीतून सुरुवात करून तुम्हाला ओळख करून देऊ. नाही तर आपण कधीतरी आणखी एक मोठा ब्लॉग बनवू, त्यामध्ये आपण विरार ते चर्चगेटचा पूर्ण तुम्हाला ट्रॅव्हलिंग भजनाची दाखवीन. तर तुम्ही नवीन असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलने, आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ येतील बघण्याला. तर आता आपण जाऊ. तर आताच आपण म्हणजे चर्चगेट स्टेशनला आलो आणि आपला जो भजन मंडळी आहे तो आपल्याला भेटला आहे. आणि इकडे आपलं भजन मंडळी झालेलं आहे आपल्या ट्रेनमध्ये.
ॲक्च्युली आपली मंडळी आहेत सोबत आपल्यासोबत, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त पण इथे खूप सारे वारकरी समाज म्हणजे आपले मंडळी असतात. प्रत्येक ट्रेनमधनं अलग अलग ग्रुपमधनं आले असतात. त्यांची आपण थोडक्यात तुम्हाला इथं झलक दाखवतो आणि पूर्ण चर्चगेटचं वातावरण दाखवतो भक्तिमय. तो पुढे व्हिडिओ बघत राहा.
माऊली रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त आपला श्री माऊली भजन प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडून एक आपण छोटीशी एक दिंडी घेतली होती विरार ते चर्चगेट. त्या दरम्यान आपले सर्व भाविक आणि सर्व आपले सभासद या दिंडीमध्ये सामील झाले. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे हार्दिक आभार मानतो. तसेच आपण जो सोहळा आनंदाने पार पाडलाय त्याबद्दल एक कुतूहल होतं की बाबा आपण कसं करू कसे नाही होणार, पण माऊलीच्या कृपेने एक आपल्याला एक चांगली साथ मिळाली, होऊन गेलं आपलं एक चांगलं एक एकपणाचं एक आपलं एकत्व मिळालं आणि एक आपला सोहळा चांगला एक पार पडला आणि इथेच इथे सांगता झालेली आहे. तरी सर्वांना एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. माऊली.
तर बस मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती. तुम्हाला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. ह्याच्या व्यतिरिक्त दाखवण्यासारखं खूप काही होते, पण तुम्हाला माहिती आहे मी बाहेर गेलेलो, त्याच्यामुळे मी आमचा जो मंडळ होता त्याचा मी जास्त तुम्हाला दाखवलं नाही. पण ते आपल्या स्टेशनला आले, मरीन लाईन्सला आपल्या तिथं भेटले आणि तिथून आपण त्यांना थोडक्यात तुम्हाला त्यांचं हे केलं. आणि थोड्या पहिल्यातच बघत असणार तुम्ही की किती छान कार्यक्रम पडले. म्हणजे सर्व मंडळी येतात. हा कुठचा आय थिंक वाटतं बोरिवली साईडचा मंडळ होता कोणता तरी, आणि तो मंडळाचा हा म्हणजे कार्यक्रम होता. आपल्या मंडळाचा होता कार्यक्रम, हे ट्रेनमध्ये होतं आणि हे छोटे मोठे मंडळं जॉईन करून हा म्हणजे एक मोठा असा कार्यक्रम होता. आता मी चर्चगेट स्टेशनलाच आहे अजून, आणि आता आपण जातो जॉबवरती, आपल्या कामावरती पण जायचं आहे आणि थोड्या वेळात आपल्या मंडळाला पण मिळू. आणि बस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुम्ही सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कधी ना कधी आपल्या फुल मंडळाची बनवीन. विरार ते चर्चगेट स्टेशनपासून आपले भजन मंडळाचं जो काय असतं आमचं म्हणजे भजन मंडळ आहे त्यांना नक्की तुम्हाला मिळवीन. आता थोडक्यात तुम्हाला मिळवली. तर पुढे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.